तर पुण्यात बॅनर लावण्याच्या वादातनं एका नगरसेविकेच्या भावावर एका टोळक्यानं हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी 14 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाण करणारे भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती तक्रारीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोहिया नगर काशीवाडी परिसरात बॅनर लावण्यावरून दोन गटात वाद झाला। हा वाद वाढत जाऊन एका गटाने टोळक्याने हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेत नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनू कांबळे जखमी झाले। त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। दरम्यान आपण बघतोय 14 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। या क्षणाची एक मोठी बातमी, बॅनरच्या वादातनं मारहाण झालेली आहे। अॅट्रॉसिटीची मागणी होते। नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनू कांबळे यात जखमी झालेले। खडक पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे आणि पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांवर गुन्हा नोंदवून तपास देखील सुरू केला आहे। गेले 3 दिवस झालं जे दूषित वातावरण चालू आहे ते गैरसमजाने आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं फ्लेक्स लावला नाही किंवा फ्लेक्स लावून दिला नाही, ही गैरसमज झाला होता। या गैरसमजनं प्रचंड समाजामध्ये वेगळा एक निरोप गेला। आज ह्या ठिकाणी आम्ही आमदार सुनील भाऊ कांबळे असतील, हेमंत भाऊ असतील, बापूसाहेब कांबळे असतील आणि तमाम मातंग समाजाचे जे प्रमुख नेते होते त्यांनी आज आमच्या दोघांची समजूत काढली। हा प्रकार जो घडला तो चुकीचा होता। यापुढे असा काही प्रकार होणार नाही। गुण्यागोविंदाने आम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व जातीच्या धर्माला घेऊन आम्ही काम करू आणि बापूसाहेबांनी जसं सांगितलं की बाबा तिथं तिन्ही नगरसेवकांचा बॅनर त्या ठिकाणी लागला पाहिजे, याची दखल घेऊन आम्ही तिथं बॅनर उद्या लावणार आहे। नाशिक जिल्ह्यातील